पंढरपूरमध्ये रविवारी रात्री एका तरुणीवर ऍसिड हल्ला झाल्याची घटना घडली होती, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आलाय. तरुणीनं स्वतःच्याच अंगावर ऍसिड ओतल्याची आता कबुली दिली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी या संदर्भात अज्ञात व्यक्तीनं ऍसिड ओतल्याचा आरोप केला होता आणि गुन्हा सुद्धा दाखल केला होता. रंजना सुदाम भागवत, माझी मुलगी वैष्णवी सुदाम भागवत, अज्ञात मुलांनी तिच्यावर ऍसिड सारखा द्रव्य टाकलाय. ती आम्हाला पेट्रोल पंपाजवळ सापडली. आम्हाला एक कॉल आला, तिच्यावर टाकला तर दुसऱ्या मुलीवर टाकू नये अशी विनंती करते. गुन्हा दाखल केलाय का तुम्ही? गुन्हा दाखल केला आहे का कोणी? काय पोलीस स्टेशनला तक्रार द्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरुवातीला तरुणीनं दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करण्यात आला. कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया अकाउंट्सची तपासणी करण्यात आली, मात्र ठोस पुरावे हाती लागत नव्हते. यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी निर्भया पथक, डॉक्टर आणि मुलीची आई यांच्या उपस्थितीत व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे तिचा जबाब नोंदवला. यावेळी तिनं धक्कादायक खुलासा केला. आपण स्वतःच आपल्या डोक्यावर ऍसिड ओतल्याचं तिनं सांगितलं. या तरुणीला यकृताचा म्हणजेच लिव्हरचा आजार होता, त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू होते. या आजारामुळे ती नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिनं हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणात काय म्हणाले तेही ऐका. काल सायंकाळी 7:30च्या सुमारास अशी माहिती मिळाली आम्हाला की एक तरुणीवरती कोणीतरी अज्ञात इस्माने ऍसिड टाकून हल्ला केलेला आहे. तिच्या पीडितच्या आईला सुद्धा जेव्हा विचारलं तेव्हा आईचं सुद्धा असंच प्राथमिक दृष्ट्या म्हणणं होतं. तिथे आम्ही त्वरित त्या हॉस्पिटलमध्ये जिथे ती तरुणी ऍडमिट होती तिथे पोहोचलो. त्याचबरोबर आम्ही टीम्स फॉर्म केल्या आणि टीम्स वेगवेगळ्या गोष्टींची तपासासाठी पाठवल्या. सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, इंस्टाग्राम ID, व्हॉट्सअप कॉल लॉग्स, अशा वेगवेगळ्या टेक्निकल व त्याचबरोबर जे कोणी तरुणीच्या मैत्रिणी आहेत, ज्या कुठल्या रिलेटिव्ह आहेत, त्यांच्याशी चौकशी केली. त्या दरम्यान असं आढळून आलं की जे काही स्टेटमेंट्स त्या पीडितेने आधी दिल्या होत्या त्यामध्ये काही कॉन्ट्राडिक्शन्स आढळून आले आणि त्याच अन्वये पुढे विचारपूस केल्यान्वये जी पीडित आहे तिने ई साक्ष्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आमचे जे काही निर्भया पथकाच्या PSI रावण मॅडम आहेत त्यांच्या समक्ष व पीडिताच्या आईच्या समक्ष आणि डॉक्टर यांच्या समक्ष असं सांगितलं की त्या तरुणीने आपल्या डोक्यावरती ऍसिड, जे काही टॉयलेटमध्ये वापरण्यासाठी ऍसिड जे मिळते 60 रुपयाला 1 लिटर असे ते वर्णन असते, असं वर्णनाचं ऍसिड तिने आपल्या राईट साइड ऑफ द फेसला पोर केलं होतं. आणि तसंच घटनास्थळाचा अभ्यास केल्यावरती असंच काहीतरी दिसून आलं आहे. पुढे तपास चालू आहे. काय मोठं नक्की होत आहे काही पुढे आले का तपासामध्ये? अजूनपर्यंत जसं की मी सांगितलं, ई साक्ष्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या अनुषंगाने पीडितेने जबाब दिलेला आहे. त्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की ती ऍक्च्युली लिव्हर पेशंट आहे. काही वर्षांपासून तिचे जे काही ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही अडचणींना तिला सामोरे जावं लागलं होतं आणि काही स्ट्रेस होता आणि त्याच्याच अनुषंगाने हा तिने पाऊल हे टोकाचं उचललेलं आहे. पुढे अजून तपास चालू आहे निष्पन्न. दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.